मिनेश पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्तेच आपण या ठिकाणी जे पारितोषिक आहे ते आपण इथे वितरित करतोय. प्रथमतः आपण मेडल वितरित करू जो आम्हाला सन्माननीय पंकजी भुईर यांच्या वतीनं या स्पर्धेमध्ये लाभलेला आहे. तदनंतर डिस्काउंट वाउचर आहे जो आम्हाला डॉक्टर देवे आणि अनंत भुईर मायरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीनं आपण हा गिफ्ट वाउचर देत आहोत. आणि तदनंतर विनयजी म्हात्रे विनय नाईक आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण जी ट्रॉफी देत आहोत जी आम्हाला कैलासवासी इंदिरा दयानंद पाटीलचे स्मरणार्थ जितेंद्र दयानंद पाटील जे माजी सरपंच आहेत डुंगेगावचे त्यांच्या वतीने ट्रॉफी आपण देत आहोत. चला पप्प्या यांच्याशी आपण 2 मिनिटं या ठिकाणी संवाद साधूया. चला राजेंद्र पाटील सरांचं सुद्धा या ठिकाणी स्वप्न आहे. पप्प्या एक्झॅक्टली तुझं अभिनंदन करतोय. काय वाटलं होतं की ज्यावेळी फ्लड लाईटमध्ये 64 धाबा चेस करायच्या होत्या तुला असं वाटलं होतं की या धाबा आम्ही चेस करू? नाही तसं नाही, बॅटिंग झाली, चेस केल्या. पप्प्या पहा तू अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळतोय परंतु ही खेळपट्टी जी आहे ती गोलंदाजासाठी नंदनवन आहे की बॅटिंगसाठी लाभदायक आहे? फलंदाजसाठी. मग तुला असं वाटलं की आमच्याकडून ज्या गोलंदाजाने चुका केलेल्या आहेत त्या पुढील सामन्यात होणार नाही त्यासाठी तू काय इथून सजेशन त्यांना देऊ शकतोस? नाही, मी माझ्या बॉलरांना सांगेन का हे चूक झालेली होती तुमची, ती आता सुधारा पुढच्या मॅचला. आणि या स्पर्धेबद्दल काय 2 शब्द आमच्या राजेंद्र पाटील सरांसाठी 1-2 शब्द? राजेंद्र दादांसाठी एवढंच बोलतो की या एरियामध्ये नाईट कधी झाली नव्हती, या वर्षी करून दाखवली त्यांना. क्या बात आहे. हे होते पप्या कारिक ज्यांनी सामनावीराची ट्रॉफी जिंकली आणि त्याने एक सांगितलं की या विभागामध्ये कधी डे नाईटची स्पर्धा इथे मात्र घडली नव्हती परंतु ते स्वप्न साकार केलेलं आहे. या स्पर्धेचे आधारस्तंभ राजेंद्र पाटील सरांच्या वतीने A1 सूत्रसंचालक आहेत आणि त्यांच्या वतीने A1 क्वालिटी स्पर्धा आपल्या भेटीस त्यांनी घेऊन आलेल्या आहेत. थँक्यू सो मच. मोनिश पाटील आणि अरविंद पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन असताना आपण नवा आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि या सन्माननीय सूरज पाटील आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा या व्यासपीठावरती आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आणि जाऊया आपण पुढील सामन्याच्या दिशेनं. पहिल्या फेरीतील आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हा 5वा सामना आहे. घोडगाव विपक्ष खारबाव अशी लढत आपण या ठिकाणी पाहणार आहोत. रन्स फेस्टिवल पाहिला आपण मागील सामन्यामध्ये. हाय स्कोरिंग अँड हाय व्होल्टेज ड्रामा पाहिला आपण आणि अखेर त्या सामन्यावरती विजय संपादित केला टीम मिनेश 11 कारिवली संघानं. चला जय हनुमान घोडगाव संघ नाणेफेक जिंकलेला आहे. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला अर्णव स्पोर्ट खारबाव संघाच्या विरोधात. जरूर आज अर्णव स्फोट जो खारबाव संघ आपण पाहतो या संघाचे पुरस्कर्ते या निशांत जाधव यांच्या नावानं संघ खेळतो आणि त्यांच्या वतीने स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. त्यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करतोय. चला आतापर्यंत आपण 4 सामने कव्हर केले या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं तर श्रीराम कृपा जुन्नांदुर्ग या संघाने विजय प्राप्त केला. दुसऱ्या सामन्यामध्ये MCC स्पोर्ट कासार वडवली हा संघ जिंकला. त्याच्यानंतर तिसऱ्या सामन्यामध्ये सोनिका माता मालोडी बस संघाने बाजी मारली. चौथ्या सामन्यामध्ये मिनेश 11 कारिवली संघाने बाजी मारली. आणि आता या सामन्यामध्ये पाहूया कोणता संघ बाजी मारेल. 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे पंचांना विनंती करतोय.
चला आता मात्र आपण या ठिकाणी सामन्याला सुरुवात करतोय. श्री हनुमान घोटगाव विपक्ष अर्णव स्पोर्ट खारबाव तशी लढत सध्या आपण या ठिकाणी पाहत आहोत. आणि घोटगाव संघाने नाणेफेकी जिंकली होती. प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलेला आहे. आणि अर्णव स्पोर्ट खारबाव संघाची सलामीची जोडी सध्या आपण पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये भूषण कारभारी आणि त्याच्या सोबतीला पाहिल्या तर राहुल तरे. षटकाला सुरुवात करते गोलंदाज आशिष पाटील. आणि पाहूया कशा रीतीने मात्र तो कोशिश करेल. षटकाला सुरुवात केली आशिष पाटीलनं पॉवर प्लेचा षटक सुरू आहे. आणि पाहू शकेल पहिला चेंडू मात्र या ठिकाणी डॉट हाताला ओव्हर द विकेटने जात असताना स्ट्रायकिंगला भूषण कारभारी पहिल्या चेंडूवरती मात्र त्या ठिकाणी बेट झालेला आहे. मॅच क्रमांक 5 पहिल्या फिरतीला हा 5वा सामना आणि पहिल्या फिरतीला शेवटचा सामना असेल. आवाज बिनार विपक्ष 94 कामण या दोन्ही संघांना सुद्धा मी विनंती करतो की आपण रेडी राहायचं आहे. हो या ठिकाणी पाहू शकला ऑस्टिकला बेट करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू खेलपट्टीच्या आपण जर पाहिलं तर बाहेर लँडिंग झाला आणि त्याचवेळी पंच सावंत सरांनी या ठिकाणी गोलंदाजाला मात्र दंडित केला आणि नो बॉल तिथे घोषित केलं गेलं. पुढील चेंडू असेल फ्रीट चेंडूवरती मोठा फटका येणार का, मोठा हिट येणार का भूषण कारभारीच्या वतीनं. कारण फ्रीटवरती आपण जर पाहिलं तर फलंदाज फ्री माइंडने स्ट्रोक केलेत असतात. परंतु मी तर म्हणतो की फ्रीट चेंडूवरती कमीत कमी आपल्याला मोठे फटके पाहायला मिळत असतात. कारण फलंदाज आपण पाहतो की या चेंडूच्या मिरिटवरती स्ट्रोक केलेत नसतात. परंतु या ठिकाणी या घुटना टेक और सिक्सर डेक चेंडू ब्लॉक ऑनच्या पलीकडे चाललाय. भूषण कारभारीच्या बॅटमधून येणारा हा पहिला षटकार. सुंदर सॉंग आणि अतिशय सुंदर फटका आपण कारभारीच्या बॅटमधून पाहिला. कारण डीप लॉंग ऑनला कुठला फिल्डर उपस्थित होता आणि ती जागा त्याने निवडली. हो एक वेगळी शैली आहे भूषण कारभारीची. कारण पहिल्यांदा आपण जर पाहिलं तर गोलंदाज तो हुलकणी देतोय. परंतु आशिष पाटील सुद्धा आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी कुठला प्रेशर घेत नाहीये. फुलर लेंथ होता पाहिलं तर त्या ठिकाणी फ्लॉविंग स्वीप करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला आपल्याला. आणि अखेर या पहिल्या ओव्हरमध्ये येणारा हा दुसरा डॉट चेंडू वा आशिषच्या वतीने आपण पाहत आहोत. धावसंख्या स्थिर आहे बिनगडी बाद. आतापर्यंत दहा फलकाचा आपण विचार केला तर 7 धाबा 10 फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. डे नाईट स्वरूप स्पर्धेला प्रथमतः दिले गेल्या. परंतु या ठिकाणी कारभारीच्या बॅटमध्ये चांगला स्ट्रोक आलाय. परंतु फटक्याला मिळाले जास्त उंची आणि त्याचवेळी लाखवली प्रेक्षक स्टँडच्या समोर पकडला जाईल. पहिला धक्का लागत असताना टीम अर्णव स्पोर्ट खारबाव संघाला. जबरदस्त या ठिकाणी झेल पाहिला पण अगदी स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी कुठल्या प्रमाणात चूक केली नाहीये. आणि या सामना चांगल्या पद्धतीने मात्र या ठिकाणी क्रीडा रसिकांना पाहायला मिळू शकेल त्यात काही शंका नाही. कारण दोन्ही संघ जर आपण पाहिले तर एकाच कॅटेगरीचे आहेत आणि दोन्ही संघ पाहिले तर बॅलेन्सिंग संघ आहेत. घोडगाव विपक्ष खारबाव. परंतु या ठिकाणी षटकार मारल्यानंतर फलंदाज भूषण कारभारी मात्र त्या ठिकाणी माघारी परतला. हो पुन्हा मात्र पाहू शकला या ठिकाणी लो फुलटा चेंडू होता ऑन साईडला डायरेक्ट हिट आणि आता मात्र पाहू शकाला एकच धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण झाली. असं वाटलं की मात्र दुहेरीचा प्रयत्न होईल. परंतु पंचांचा लेगबायचा इशारा मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. या अखेर अवंत रूपाने सिंगल धाव तिथे मात्र फलंदाजाने कंप्लीट केली गेली. आणि पहिल्या षटकाचा आपण जर विचार केला तर या ठिकाणी खेळ सुरू असताना 8 धाबा 10 फलक्यावरती आपण पाहत आहोत. 7 या आकड्यावरती पहिला विकेटचं पतन झालं. कारभारी बाद होण्यापूर्वी पाहिलं तर त्याच्या बॅटमधून फक्त आपल्याला 6 धावा पाहायला मिळाला. त्याच्यानंतर पाहिलं तर या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावरती श्रुती कारभारीला आपण या ठिकाणी पाहत आहोत.
युवा खेळाडू आहे, यंगस्टार आहे, परंतु फार टॅलेंट त्याच्याकडे आहे, परंतु तो टॅलेंट त्याला मात्र त्या ठिकाणी बाहेर काढावा लागेल. ओहो, पुन्हा एक चांगल्या चेंडू हाताळली, इथे सुद्धा संधी आहे रनआउटची, परंतु स्वतः गोलंदाज चेंडूवरती झेपावला. तोपर्यंत मात्र या ठिकाणी पाहिलं तर चेंडूला तो परफेक्टली कलेक्शन करू शकला नाही आणि अखेर शेवटच्या चेंडूवरती सुद्धा अवांतर धाव मात्र त्या ठिकाणी फलंदाजाने पूर्ण केली. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला गोलंदाज आशिष पाटीलच्या वतीने पाहायला मिळाली, कारण त्याच्या विरोधात एक षटकार आला, परंतु त्याच्यानंतर त्यांनी जबरदस्त मात्र बाग केलं आपल्या संघासाठी. 9 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहत आहोत. अर्णव स्पोर्ट फार्माव संघाच्या वतीनं जोडल्या गेल्या आणि एक विकेटचं पतन सुद्धा आपण पाहिलं. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर मोलाचं योगदान आर के बिल्डरचं सुद्धा आपण पाहतो, ज्यांच्या वतीनं आपण टॉस बॉक्स पाहतोय. सन्माननीय सुधीर शेठ म्हात्रे, सन्माननीय रणधीर शेठ म्हात्रे, सन्माननीय योगेशजी म्हात्रे आणि सन्माननीय विद्यमान खासदार सुरेशजी म्हात्रे यांचे सुपुत्र आदरणीय युवा नेते सुमितजी म्हात्रे यांच्या माध्यमातून तुम्ही हा टॉस बॉक्स पाहू शकाल. आणि आज जरूर या स्पर्धेला बाल्यामामा साहेब जरूर भेट देणार होते, परंतु त्यांचं शेड्यूल बिझी असल्या कारणानं ते आज या क्रीडा नगरीमध्ये येऊ शकले नाही, परंतु उद्या जरूर त्यांची आपल्याला या स्पर्धेमध्ये उपस्थिती पाहायला मिळणार आहे. चला, पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र कंप्लीट झालेला आहे. 9 धाबा इथे पहिल्या षटकामध्ये जोडल्या गेल्या आणि या खेळपट्टीवरती धाबा होत आहेत, कारण किती धाबा जोडल्या गेल्या तर असं वाटतं की त्या धाबाचा पाठलाग होऊ शकतोय. कारण मागील सामन्यांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की या 64 धावांचा पाठलाग सहजपणे या ठिकाणी मिनेश 11 कारेवली संघाच्या वतीनं केला गेला, परंतु अर्णव स्पोर्ट खारबाव संघाचा विचार केला तर त्यांची गोलंदाजी स्ट्रॉंग आहे. किमान 40च्या पुढे त्यांना मात्र पाहावं लागेल. ओ, कडक शॉट, जबरदस्त फाटका आणि चेंडूला मात्र डिपॉझिट केलाय मिड विकेटच्या पलीकडे. फलंदाज राहुल तरेच्या बॅटमधून आलाय षटकार आणि अखेर प्रेक्षकांनी जसा झेल पकडला पहा, त्याची पावले मात्र आमच्याकडे येत आहेत, कारण प्रत्येक झेलसाठी आईवा झेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे, परंतु हा छोटा चिमुकला आहे. परंतु हा फटका पहा, स्विंग केलाय, पिकअप शॉट आणि चेंडू पहा चाललाय आणि सीमारेषा ओलांडत असताना 6 धावा देऊन गेला आणि तो झेल पहा त्या चिमुरड्याने मात्र कशा रीतीने पकडलाय. वेल टेकन बाय दिशांत पाटील. आज पाटीलची पाटीलगिरी आपण पाहिली झेलवरती. खुश आहे कारण त्याने 100 रुपये कमावले या स्पर्धेच्या माध्यमातून. म्हणजे या ठिकाणी या कुठला एक खेळाडू पाहिला तर या ठिकाणी खाली आज जाणार नाहीये आणि कुठला प्रेक्षक सुद्धा खाली आज जाणार नाहीये याची काळजी आमच्या आयोजकांनी केलेली आहे. टॉपेज चेंडू पाहिलं तर या शॉट बॅकवर्ड पॉईंटला मात्र फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहेत. सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण गेली. सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या आता पुढे चालत असताना 16 धावा धाव फलकावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चांगल्या चेंडूची सुद्धा हाताळणी होते, या चांगले स्ट्रोक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याचमुळे म्हटलं की या दोन्ही संघ आपण जर पाहिले तर एकाच कॅलिबरीचे आहेत आणि या ठिकाणी प्रशिक्षकाला ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न पुन्हा डे करून फिल्डर वेगानं मात्र चेंडूवरती झेपावलाय आणि एक फेक पहा, रॉकेट फेक योग्य दिशेने मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि तोपर्यंत पाहिलं तर सिंगल धाव पूर्ण गेली. या स्पर्धेचा मुख्य नियम चेसिंग अँड रेसिंग कंपल्सरी आहे आणि त्याच अनुषंगाने पाहिलं तर सर्व संघ पहा एकाच ड्रेस कोड मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, लो फुटा चेंडू तो फक्त ड्राईव्ह केलाय, सॉपांना चेंडू त्याला मिडविकेटला पुन्हा मात्र शत्रक्षक वेगाने झेपावत आहेत. फिल्डिंग डिपार्टमेंट चांगला आपण पाहतोय घोडगाव संघाच्या वतीने, कारण जेव्हा अलॉंग द कार्पेट जमिनीच्या साईडने चेंडू मात्र ज्या फिल्डरकडे मात्र चेंडू वेगाने जातोय तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या वतीनं केलं गेलं. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये आपण जर पाहिलं तर 3 डिपार्टमेंट असतात, परंतु सर्वात डिपार्टमेंट मोठं कोणतं असेल तर फिल्डिंग डिपार्टमेंट. तिथे जर तुमच्याकडून जर चुका झाल्या नाही तर मात्र किती मोठ्या संघाला तुम्ही या मैदानाच्या आतमध्ये शांत ठेवू शकता, परंतु या ठिकाणी जबरदस्त फटका चेंडू चालला अगदी 5 लेगच्या दिशेनं वेगानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना 4 धावांसाठी चौकार.
करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हे आईवा झेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आपण वितरित करा आणि 5 सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर उपेजी चौधरी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. परंतु या प्रेक्षकाने आज दुसरा झेल पकडलाय. क्या बात आहे. 200 रुपयाची मात्र त्यांनी आतापर्यंत पारितोषिक जिंकले. अजून तुम्ही झेल पकडा, अजून पारितोषिक दिले जाईल. म्हणजे आज ते रात्रभर घरी जाणार नाहीत. उपेजी चौधरी यांच्या माध्यमातून सिक्सर हॅट्रिक जर पूर्ण कंप्लीट झाली तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. परंतु या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर सलग 6 चेंडूमध्ये जर तुम्ही 6 षटकार लगावले तर प्रिन्स ऑफ लाखिवली मिस्टर प्रथमेश पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली तर प्रथमेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. त्याचमुळे मी मगाशी म्हटले तर खर्च आहे तर चर्चा आहे मित्रांनो. जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन आणि आतापर्यंत सुद्धा चांगला आता मात्र या ठिकाणी निर्माण झालेला आहे. 2 षटकांच्या अखेरीस आपण जर पाहिले तर 28 धावा धाफलक्यावरती आपण पाहत आहोत आणि या प्रिन्स मूवीच्या माध्यमातून सातत्यानं चांगले कॅमेऱ्यावर करणारे एक चांगले क्रिकेटपटू मिस्टर रोहित तेलिवरे यांचं सुद्धा इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण करूया हार्दिक स्वागत. कारण आमने लोणार विभाग जर आपण पाहिला तर त्या विभागामध्ये रोहितनं आपल्या नावाची छाप सोडलेली आहे. परंतु आज कॅमेऱ्याच्या भूमिकेमध्ये आहेत प्रिन्स मूवीजसाठी. तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करते गोलंदाज हुक करण्याचा प्रयत्न. वेकन एरिया आहे, डीप मध्ये कुठला फिल्डर नाहीये. आउटफील्ड फास्ट आणि त्याच वेळेस चेंडू लॉंग लेगच्या बाहेर जात असताना 4 धावांसाठी चौकार. सूरज स्पष्ट एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. परंतु त्याच्या विरोधात त्याचं स्वागत पाहिलं तर या ठिकाणी या फलंदाजानं चौकारानं केलेलं आहे. राहुल तरेच्या बॅटमधून हा चौकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. आतापर्यंत आपण जर राहुलचा विचार केला तर त्याच्या बॅटमधून 12 धावा पाहिल्या आपण. अजूनही नाबाद आहे. 1 षटकार 1 चौकार 2 सिंगल आणि त्याच्या सोबतीला पाहिलं तर श्रुती कारभारी यांनी सुद्धा 4 चेंडू फेस केले. त्याच्या बॅटमधून निघाला 11 धावा 1 षटकार 1 चौकारचा त्याच्यामध्ये आपण समाविष्ट पाहत आहोत. आणि आता मात्र फिल्डिंगमध्ये थोडंसं आपण बदलाव पाहत आहोत. कारण ऑन साईडला जर पाहिले तर एक्झॅक्टली 5 फिल्डर आहेत परंतु 4 बाउंड्री रायडर्स आहेत. लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये एक फिल्डर तैनात केलाय सूरज स्पष्टनं. परंतु फटका 20 सेफ मध्ये खेळलाय. लॉंग ऑन आहे, त्याच्या डोक्यापर्यंत चेंडू फ्लाय होत असताना 6 धावांसाठी. परंतु प्रेक्षकाने पुन्हा पकडला जाईल. प्रशांत पाटील आहेत या आपल्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी दिले जाईल.
मुकादम आपण जर पाहिले तर 3 कारभारी आले आणि तिघांच्या बॅटमधून षटकार पाहिले आपण. पहिला भूषण कारभारीच्या बॅटमधून एक षटकार पाहिला, त्याच्यानंतर पाहिलं तर श्रुतिक कारभारी आला, त्याच्या मधून एक षटकार पाहिला आणि सागर कारभारी ज्याने पहिला चेंडू फेस केला आणि त्याच्या माध्यमातून पाहिले आपण धावा लय भारी. कारण षटकाराने त्याला पाहिलं तर डावाचं केलं आणि सुरुवात केला. नो लुक शॉट, शॉट ऑफ द नाईट म्हटलं तर बावगं ठरणार नाहीये. बॅक टू बॅक दुसरा बिग हिट, 6 धावांसाठी षटकार. आज विनार आपण जर विचार केला तर एक लेजेंडरी मिस्टर किरण भोईर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कारण आवाज विनार तुम्हाला संघ या पुढील सामन्यामध्ये इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळालेला 94 कामन संघाच्या विरोधात. कारभारी बॅटिंग करतो लय भारी, सागर कारभारी ऑन फायर आणि 5 सिली पॉइंट सिली मिड ऑफ. आता मात्र त्या ठिकाणी पाहतो आपण बॅटरवरती दडपण टाकण्यासाठी हे पहिल्यांदा दृश्य पाहतो आपण अशा प्रमाणे. कारण प्रेशर आहे गोलंदाजावरती, प्रेशर आहे आता मात्र घोडगाव संघावरती. कारण प्रशांत पाटीलच्या विरोधात 2 मध्ये 2 षटकार पाहिले आणि जर सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर उपेशजी चौधरी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक दिला जाणार आहे. कारभारी थांबण्याचं नाव घेत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये आग ओकतोय, ती आग शांत करेल कोण? परंतु सिक्सर हॅट्रिक कंप्लीट. कॅप फेकली त्याचं प्रत्यक्ष उदाहरण आता मैदानाच्या आतमध्ये देतोय सागर कारभारी. 3 मध्ये 3 ठोकले आणि या षटकाराच्या साह्यानं संघाची एकूण धावसंख्या पोहोचली गेली 60 या आकड्यावरती. अजूनही 3 चेंडूचा खेळ येणं बाकी. जर याचप्रमाणे बॅटिंग झाली तर 70 मात्र नक्की धावसंख्या मात्र या ठिकाणी लागू शकेल. इथे फटका मिस टायमिंग आहे, विकेट धोक्यात आहे सागर कारभारीची, परंतु त्या ठिकाणी जीवनदान दिला गेला. मी नेहमीच म्हणतोय की रक्तदान करा, मतदान करा आणि पहा क्रिकेटच्या खेळामध्ये कोणालाही जीवनदान देऊ नका, कारण हा जीवनदान फार घातकी असतो मित्रांनो. सिंगल धाव तिथे कंप्लीट झाले. 61 धावा फलकावरती लागल्या गेल्या. अजूनही 2 चेंडू शिल्लक. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला पाहिलं तर राहुल तरे आहे चांगल्या स्थितीमध्ये सध्या. आपण अर्णव स्पोर्ट कारभार संघाला पाहतोय. बॅटिंग करण्याची त्यांना मात्र प्रथमतः संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं केलं आतापर्यंत सर्व फलंदाजाने. चेंज ऑफ पेस, बॅकअप दॅन डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न, जागा चांगली निवडली. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे चालला, सीमारच्या चिडून बाउंड्री मात्र अटीन चेंडू फरार झालाय. 4 धावांसाठी चौकार. लो फुलटा चेंडू होता, बॅटचा टोला चेंडू मात्र त्या ठिकाणी फर्श झाला, परंतु गॅप सिलेक्शन खूपच छान पाहिलं आपण. आणि त्याच वेळेला पाहू शकाल स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक अगदी आपल्या डाव्या बाजूला जात असताना मात्र त्या ठिकाणी चेंडूला थांबू शकला नाही, कारण वेग भरपूर जास्त होता चेंडूमध्ये. आणि त्याच अनुषंगाने मात्र राहुलच्या बॅटमधून तो चौकार आपण पाहिला. आणि त्याच वेळेला आता मात्र धावफलकावरती 65 धावा लागल्या गेल्या. शेवटचा चेंडू शिल्लक, पुन्हा लो फुटा चेंडू. आता मात्र चेंडू त्याला अगदी वाढीस मिडवी केला, मात्र त्या ठिकाणी फिल्डर तैनात आहेत. दुहेरीचा प्रयत्न होतोय आणि त्या धावांचा मात्र त्या ठिकाणी दुहेरीचा प्रयत्न करत असताना मात्र यशस्वीरित्याने मात्र त्या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. चांगली बॅटिंग राहुल तरे आणि सागर कारभार यांच्या माध्यमातून स्लॉग ओव्हरमध्ये पाहिली. आणि अखेर सर्व षटकं मात्र या ठिकाणी संपन्न झाली. आणि सर्व षटकं संपन्न झाल्यानंतर मात्र या ठिकाणी अर्णव स्पोर्ट खारबाव संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर एकूण 67 धावा फलकावरती लागल्या गेल्या. विजयासाठी 68 धावांचं लक्ष या ठिकाणी उभारलंय टीम जय हनुमान घोडगाव संघासमोर. ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकाल प्रिन्स मूवीज जेव्हा जेव्हा मुखात नाव येतो तेव्हा तेव्हा मात्र प्रथमेश पाटीलचं नाव आमच्या मुखामध्ये येत असताना त्यांना तुम्ही सध्या ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल. त्यांच्या सोबतीला राजेंद्र पाटील सर यांचे सुपुत्र प्रणवजी पाटील यांना सुद्धा तुम्ही पाहू शकाल. आज यशस्वी ही स्पर्धा आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत. त्या पाठीमध्ये आपण जर पाहिलं तर हे 2 चेहरे याची अपार मेहनत पाहिली.
आणि त्यांच्या सुतला पाहिले तर उपेंद्र चौधरी हे सुद्धा मात्र त्या ठिकाणी उपेंद्र चौधरी सध्या सामन्याचा आनंद घेत आहेत. चला आपण जाऊया पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. आवाज बिनार विपक्ष 94 कामन. चला दोन्ही टीमला विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये या. बिनार संघाचे संघनायक आलेले आहेत आणि काही क्षणानंतर कामन संघ सुद्धा या ठिकाणी पोहोचणार आहेत. तत्पूर्वी आपण जाऊया ऑन गोईंग मॅचकडे. थँक्यू. निश्चित या स्पर्धेचा जर विचार केला आपण तर नो डाऊट स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 20-25च्या माध्यमातून अफाट मेहनत ज्यांच्या माध्यमातून झालेली आहे असे आमचे एकनाथ पाटील दादा. आपण कुठेतरी असाल तर आपण व्यासपीठावर यायचं आहे. एकनाथ पाटील दादांचं आगमन झालेलं आहे, आपण या. आणि या स्पर्धेमध्ये जर विचार केला आपण वीर दादा बाहुबली लाखिवली यांचं सुद्धा खूप एक मोठं योगदान सातत्याने स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकमध्ये मिळतोय. पर्व 17वा पाहतोय आपण आणि हा 17वाचा जो पर्व आहे आणि पहिल्याच वेळेस नाईटच्या स्वरूपात ही स्पर्धा. निश्चित आमच्यासोबत आमचे खास व्यक्तिमत्व एकच दादा, आमचे सर्वांचे लाडके अल्पेश दादा इज द ग्रेट. दिखने में भी हँडसम आहे और काम भी कमाल का आहे. स्कोरिंगची जर विचार केला आपण नो डाऊट अखंड महाराष्ट्रामध्ये नंबर 1चा स्कोरर जर कोणाला काम हवं असेल तर त्याने अल्पेश दादा यांची संपर्क साधायचा आहे. यात पाहतोय की आमचे सर्व समालोचक पुराचे आमचे उपेश सर सुद्धा बसलेले आहेत व्यासपीठावर. मला वाटतं की आउट ऑफ महाराष्ट्रामध्ये एका अल्पेश दादा स्कोरिंगच्या दुनियेतला एक मोठा नाव आमच्यासोबत आणि या स्पर्धेला त्याने शुभेच्छा दिलेल्या आहेत. अजय अग्रत इज अ ग्रेट कॉमेंटेटर. वेलकम अजय, स्वागत आहे आपलं पण. सदाबहार समालोचक आणि प्रथमेश दादा हे सुद्धा आहेत. तर सामन्याकडे आपण वळणार आहोत. तर निश्चित हा सामना खूप एक चांगला पाहायला मिळेल या शंका नाही आहे, कारण की खूप मोठं आव्हान आहे. आणि बॅक टू द बॅक ज्ञानेश्वर जर पाहिला आपण तर दुसरा सामना आहे की हायस्ट स्कोरिंगचा सामना कोण जिंकेल. काय अप्रतिम बॅटिंग पाहिली आपण अर्डोस्पोर्ट खारबाव टीमच्या माध्यमातून. सागर नावाचा वादळ आला होता आणि त्या वादळाने काय बॅटिंग केली कमालीची. हाणामारीच्या षटकामध्ये जर पाहिला आपण तर 4 चेंडूचा सामना केलाय आणि लागोपाठ 3 षटकार ठोकण्याचा कीर्तिमान सागरच्या नावावर. वेलकम नो डाऊट डीबी म्हणजे दिनेश भोईर दादांचं आगमन झालेलं आहे. एक खूप उच्च कोटीचे खेळाडू म्हणजे ज्याची ओळख आहे आणि सातत्याने खूप मोठं प्रेम आहे. दादा तुमचा आशीर्वाद आहे म्हणून सुखी आहे. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण निश्चित या स्पर्धेमध्ये प्रथमेश भाई सब कुछ कर रहे हैं, अपनी टीम आयोजन केली आहे. याच पात्र बॅक पुढे जाऊन हा आज चांगला फटका पंच केलाय डीप कव्हर आणि पॉईंट मधून चेंडू सीमा पार 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 गेलाय आणि आलाय पहिल्या चेंडू हा दमदार चौकार. खराब चेंडू, पहिला चेंडू म्हणजे नो बॉल आणि फ्री हिट. कमाल सोने पे सुहागा. इथं मात्र बॅटरसाठी असेल. बॅटर पाहतोय आपण सागर. एक सागर खारबावकडे, दुसरा सागर या टीमकडे. अप्रतिम अफलातून उंच 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 आणि लांब लांब पल्ल्याचा हा षटकार झेल सोडलंय.
चालवले. वा बाई वा, प्रयत्न कर, प्रयत्न केल्याशिवाय फळ भेटत नाहीये. इकडे आमचे दानशूराजा प्रतिमेश दादा आहेत. जबरदस्त थेट प्रेक्षेपण प्रिन्स न्यूजच्या माध्यमातून. धावसंख्या जर पहिले आपण धावपल काढण्याची तर धावा आहे त्या 11, एक चेंडूवर 11 असं समीकरण. टार्गेट मोठं आहे पण बॅटिंग खूप सुंदर आहे. अजून एक धमाका करण्याचा प्रयत्न होता पण यावेळेस फक्त टप्पा आपल्याला चेंडू खाली राहतोय आणि बीट होतोय. बॅटर बाकीचं काम पूर्ण करतोय. यष्टी रक्षक टिट फॉर टॅट, जैसे को तैसा जवाब दिया जा रहा है. श्री हनुमान गोडगाव टीम एक चांगला संघ म्हणून अंबाडी विभागातला एक मोठा नाव आहे. नावाप्रमाणे कामगिरी करेल काय, मात्र अडोस्फोट खारबाऊ टीमची बॅटिंग खूप उच्च कोटीत पाहायला मिळाली. सज्ज होताना गोलंदाज. अजून एक धमाका, फटका फटलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक तुम्ही थांबा मी आहे, हेच कॉलिंग करताना सुरेख झेल. जत्रेला निश्चित सूत्रसंचालन करताना आपण पाहणार आहोत भिवंडीकरांसाठी सर्वात मोठी गोष्ट काय असेल. सर सलाम आहे तुमच्या प्रत्येक कार्याला. आणि तुम्ही निश्चित मी काल पण उल्लेख केला होता की जसे जसे सर असतील प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं योगदान काय आहे आणि विनाशुल्क च्या माध्यमातून ही का सर्वात मोठी गोष्ट आहे. निश्चित उल्लेख केला होता योगेश पाटीलने की मराठी पाड्याचा छत्रपती शिवाजी महाराजाचा जो मंदिर सोहळ्याचं उद्घाटन सोहळा होता तिथे मात्र आपण नावाची छाप सोडली. आणि खऱ्या अर्थानं भिवंडी ग्रामीण नाही ठाणे ग्रामीण सम्राट का म्हटले जाते, एक लोकप्रिय खासदार बाळामामा साहेबांच्या सोबत राहून निश्चित नो डाऊट खूप मोठं योगदान आहे राजेंद्र पाटील सरांचं. आणि त्याचाच परिणाम, त्याचं स्वप्न होतं गेल्या वर्षी सुद्धा चर्चा झाली की पवार पुढच्या वर्षी नाईट हे घ्या नाईट. हो चांगला चेंडू, बॅटची कड आणि विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. धक्का बसलाय पहिला. धावसंख्या पाहतोय धावपलकावर दुसरा धक्का. निश्चित म्हणतात ना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलाच मंदिर पाहतोय आपण. त्याचं भूमिपूजन मध्ये अँकरिंग करण्याचं बहुमान सुद्धा आमचे राजेंद्र सरांना मिळालं होतं. आणि लोकार्पण 16 मध्ये जर विचार केला तो पण सरांनी हँडल केलाय. आता मात्र थेट कारल्याला जाऊया आपण. 3, 4, 5, 6ला सर्व आगरी कोळी बांधवांना विनंती असेल की आपण जास्तीत जास्त संख्येने तिथे मात्र उपस्थित राहायचं आहे. तर पहिल्या षटकाच्या खेळादरम्यान पाहतोय की आपण नाटकीय षटक म्हणता येईल. पहिले चेंडूवर 11 धावा, त्यानंतर मात्र काय कमबॅक करतोय गोलंदाज राहुल तरे. एक चांगला ऑलराऊंडर खारबाव टीमचा हा पाहतोय आपण. अर्णव स्पोर्ट खारबाव. खारबाव गाव जर म्हटलं टेनिस क्रिकेटची पंढरी. 3 ते 4 संघ बलड्डे आहेत. व्यासपीठावर दिनेश दादा यांचं आगमन. एक जमाना होता आवाज भिना टीमचे खास प्रमुख खेळाडू. सज्ज होताना यावेळेस पात्र हा फटका पाहतोय आपण. क्लिअर केलंय मिड ऑफ आणि चेंडू मात्र जाईल. आउटफील्ड खूप चांगली आहे. सीमा पार आलंय. या चेंडूवर हा दमदार चौकार. प्रत्येक व्यक्तीचं आयुष्यामध्ये स्वप्न असते. कुठल्याही या क्षेत्रामध्ये उद्योग क्षेत्र असो, शेतीचं क्षेत्र असो, व्यापाराचं क्षेत्र असो, मग क्रिकेटचं क्षेत्र, हॉकीचं क्षेत्र. आणि क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये ज्याला आपण गॉड म्हणतोय असे भारतरत्न सचिन तेंडुलकर सरांचं पहिली इंटरव्ह्यू घेण्याचा बहुमान सुद्धा राजेंद्र पाटील सरांना जातोय. धावसंख्या पाहतोय धावपल करू इथं मात्र फक्त आणि फक्त 15. वेलकम सन्माननीय दयानंद म्हात्रे साहेबांचं व्यासपीठावर आगमन होताना पाहतोय आपण. चांगला चेंडू. आता मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय ती 2-15. चांगली सुरुवात झाली होती पहिल्या चेंडूवर. टॉस बॉक्समध्ये आमचे काही आयोजक कमिटीचे खास मेंबर पाहतोय ज्यांची अफाट मेहनत. लाखिवली गावाचा बाहुबली म्हणून ज्याची ओळख आहे वीर, इनकी कहाणी अलग आहे. हे पाहू शकता आपण व्यासपीठावर दयानंदजी म्हात्रे साहेब यांचं नुकताच आत्ता आगमन झाले व्यासपीठावर. साहेब आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या समेत दिनेशजी भोईर मॅन फॉर भिनार आणि उपेश चौधरी साहेब आमच्या समालोचक परिवाराचे. आणि दादासोबत आज बऱ्याच दिवसानंतर चर्चा झाली की मी अगदी आनंदित आहेत पवार. यस उपेश दादा. निश्चित खूप लाखमोलाचं सहकार्य सातत्याने मिळतोय दयानंद म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून. विशेष मोलाचं सहकार्य साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेला मिळतोय. दादा आपलं संपूर्ण गावदी स्पोर्ट लाखिवली पाटील परिवार यांच्या माध्यमातून व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत आहे.
चला तर वेळेचं सुद्धा भान ठेवायचे, कारण की पाहते आपण या सामन्यासाठी बराच उशीर झालाय आणि आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी तोच डेंजरस एक खतरनाक खेळाडू सागर कारभारी 2009 पासून आणि आजच्या या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय की आपण खूप मोठं सहकार्य दादाच्या माध्यमातून आम्हाला मिळालेलं आहे. दादा परत आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत असेल. जाऊया सामन्याकडे. सामना एक चांगला पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवर रखण्याखाती प्रहार. हा चेंडू चाललंय 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 मिडविकेटच्या वरतून आलाय हा षटकार. बडा नाम, खूप मोठं नाव सूरज फर्स्टे पाहतोय आपण. अकोट टप्प्यात चेंडू लहान चेंडू होता आणि मोठा धमाका पाहिला आपण. आकाशाला गोष्टी घालणारा हा गगनभेदी षटकार. षटकारांनी मात्र चांगली सुरुवात. पहिल्या चेंडूवर सागरने जी बॅटिंग केली त्याचं प्रत्युत्तर देताना येते मात्र सूरज. अजून एक यावेळेस पाहता कंट्रोल शॉर्ट ऑन पुलचा फटका पाहतोय आपण. स्केवलेकडे फक्त एक सिंगल इथं मात्र मिळेल. या एका धावने टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 22. टार्गेट जो पाहतोय आपण 68 धावाचं एक मोठं आव्हान आहे. पहिल्या षटकामध्ये 15ची सरासरी कमी पडलेली आहे. प्रति षटकामागे जर पाहिलं आपण तर 17 धावाची सरासरी पार करणं गरजेचं आहे. 2 षटकामध्ये 32 धावा तुम्हाला 34 धावा धावफलकावर लावणं गरजेचं आहे. तर तुम्ही शेवटच्या 12 चेंडूमध्ये फाईट करू शकता. पण फाईट केली होती खास कारिवली टीमने. 12 मध्ये 37 असताना पप्या खालिक नावाचा वादळ खेळपट्टीवर आला. 5 चेंडूमध्ये 3 षटकार आणि 2 चौकारांनी असंख्य वाटांना विजय मिळवून दिला. गोलंदाज सज्ज होताना सागर कारभारी. चांगला चेंडू एक लाईन कुठे पाहतोय आपण. थायपॅडला चेंडू हलकासा स्पर्श होऊन निघून गेलाय आणि पाहतोय की चांगली चेंडूची हाताळणी कमबॅक चांगलं केलंय. इथे मात्र पाहतोय पहिल्या चेंडूवर षटकार त्यानंतर मात्र सिंगल आणि हा निर्धाव. एक मात्र विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा गोलंदाज या स्पर्धेचा पाहतोय आपण, ज्यांनी काल आपल्या टीमला टॉप 3 मध्ये प्रवेश मिळवून देण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. हंशिका स्पोर्ट पिंपळगड टीमचा प्रीतम भोईर आणि आज मात्र एक विकेट मेडन षटक सुद्धा हाताळलं होतं. चांगला चेंडू परत एकदा स्वराज आणि याचबरोबर बॅटर होतोय बाद. चे विद्यमान पोलीस पाटील एका चांगलं नेतृत्व राहणार गावाचं आदरणीय भरत म्हात्रे साहेबांचं पाहतोय की आपण आगमन होताना पाहतोय. निश्चित आमचे आयोजक यांच्यावर किती मोठं प्रेम आहे हे दाखवताना पाहतोय आपण. राहणार ग्रामपंचायती माजी सरपंच आदरणीय दीपक दादा भोईर साहेब हे सुद्धा आहेत. निश्चित पाहतोय आपण. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. आगमन होताना पाहतोय राहणार गावाचे विद्यमान पोलीस पाटील आणि खूप चांगलं नेतृत्व भरत म्हात्रे साहेबांचं. त्याच्या समेत पाहतोय की आपण माजी सरपंच राहणार ग्रामपंचायतचे आदरणीय दीपक भोईर साहेब ही जोडी पाहतोय आपण हलक्या पावलाने व्यासपीठाकडे येताना. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. सर्वप्रथम स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2025च्या या सेकंड रात्रीमध्ये दादा आपलं आयोजकांच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पाहुण्याची मांदी आली पाहतोय. पहिल्या दिवसापासून यावेळेस पता सफल झाला पण चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. बाकीचं काम कंप्लीट करतोय विकेट किपर आणि याचबरोबर 2 षटकाची समाप्तीचा इशारा येतोय. 2 षटकामध्ये विचार केला पण ज्ञानेश्वर आता मात्र कुठेतरी बॅकफुटला आलाय. पाहतोय घोटगाव संघ. आता मात्र येणारे 12 चेंडूने इथून सामना जिंकण्यासाठी तब्बल 46 धावसंख्या 22 हे पाहू शकता आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर. नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे राणाल गावाचे विद्यमान पोलीस पाटील. डॅशिंग अंदाज दादांचं नेहमीच असतो असे आमचे भरत म्हात्रे साहेब. त्यांच्या समेत पाहतोय की आपण राणाल गावाचे माजी सरपंच आदरणीय दीपक भोईर साहेब. त्यांच्या समेत पाहतोय आपण देवानंदजी म्हात्रे साहेब, ज्यांचं खूप लाखमोलाचं सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून मिळालेलं आहे. तसेच भिनार गावाचे एक अतिशय उत्कृष्ट क्रिकेटर म्हणजे ज्याची ओळख आहे दिनू दादा यांना सुद्धा पाहतोय. आणि तसेच आमचे समालोचक परिवाराचे एक खूप चांगलं व्यक्तिमत्व उपेश चौधरी साहेब हे सुद्धा व्यासपीठावर आहे. नवीन बॉलर पाहतोय आपण. आता मात्र विनीत मोकादम येतोय.
येणारे 12 चेंडू आणि इथून मात्र 46 धावेची आवश्यकता आहे. प्रति षटकामागे सरासरी जरी पहिले आपण 23 धावाची सरासरी पार करणं गरजेचं आहे. सूरजचा हा फटका फुल टॉसवर टोला जबरदस्त आहे, मिळणार 6 धावा. हे पाहू शकता रिप्लेमध्ये फुल टॉस होता आणि त्या संधीचं सोनं करताना दोन्ही हातांनी हा तोफा कबूल केलंय आणि चेंडूला मेडिकेटच्या वरतून भिरकावलंय 6 धावेसाठी. 11 चेंडू आणि इथून मात्र 40. सामना संपला नाहीये. ज्ञानेश्वर आठवण झाली, पहिला सामना जो रंगला होता याच्या पहिले पप्या खारीक सारखे बॅटिंग येता मात्र सूरज प्रश्टीला करावे लागेल आणि त्या गोष्टीवर भिवंडीमध्ये पाहतो की आपण अवलंबून राहिलेला नाहीये. सूरज एक लाजवाब बॅटर आहे. आलंय चेंडू मॅचचा पॅक क्राऊड पाहतोय आपण आणि स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 20-25चा हा दुसरी नाईट पाहतोय आपण. उद्या कोण बनेल विजेता म्हणजे जवळपास सकाळीच आपल्याला माहीत पडेल, कारण की अजून परत 2 एक्स्ट्रा सामने आपल्याला, एकूण 13 सामने आणि उद्या संघ पण चांगले आहेत. यावेळेस पात्र हा शॉर्ट टर्म पुलचा फटका पाहतोय. खराब क्षेत्रक्षण चुकीला माफी नाही. चेंडू सीमा पार आला ह्या लकी चौकार. आता मात्र सूरज नावाचा वादळ खेळपट्टीवर आहे. ज्या प्रकारे सूरज सागर यांनी बॅटिंग केली होती त्यानंतर आता मात्र गुडगाव टीमचा सूरज एक जबरदस्त लयमध्ये पहिल्या 2 चेंडूवर दसका दम दाखवताना पाहतोय आपण. परत एकदा हा फटका पाहतोय. वेगवान फटका आहे. क्षेत्ररक्षक फंबलिंग पाहायला मिळालं. एक धाव पूर्ण होत नाहीये. पाहतोय की आपण सिंगलवर आता मात्र भर देत नाहीये सूरज. माहित आहे की आपल्याकडे क्षमता आहे आणि मी तो करून दाखवतोय. येणारे 9 चेंडू आणि इथून मात्र 36 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी गोडगाव टीमला. हा जो सामना पाहतोय अर्णव स्पोर्ट खारबाव विपक्ष श्री हनुमान गोडगाव अशी फाईट. अर्णव स्पोर्टनी प्रथम बॅटिंग करताना एक मोठं आव्हान उभं केलं होतं आणि त्याचा पाठलाग करताना मात्र यावेळेस पाता चांगला चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू बीट झालाय. आता मात्र निश्चित पराभव असं वाटते की दूर जाताना ज्या प्रकारे बॉलिंग करतोय या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूवर 2 चांगले फटके, त्यानंतर 2 निर्धाव चेंडू. जे हनुमान गोडगाव संघ आता मात्र अडचणीत सापडलाय. 8 चेंडू आणि 36 म्हणजे इथून मात्र षटकारामध्ये डील करावी लागेल. डेथ बॉलचा इशारा मध्ये चुकते पाहतोय गोलंदाज. क्षेत्ररक्षणची व्यूहरचना पाहूया आपण. तो क्षेत्ररक्षण कायम आणि कालपासून एकच चर्चा. निश्चित खांडपे गावाचा रुपेश यांचं पण कौतुक करावं लागेल. अतिशय छान प्रगती पाहतोय आपण आणि सध्या मागणी आहे. डे नाईट टुर्नामेंट असल्याने रुपेश दादा आम्हाला खांडपेचा हवा आहे लाईटसाठी. परत एकदा सफल झाला होता पण अतिशय चांगला चेंडू आणि आता मात्र निश्चित येणारे येथून जर विचार केला आपण 7 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 36 धावेची आवश्यकता. आता मात्र सिंगल घेऊन स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल की मात्र मोठ्या फटक्याकडे जाईल, शंका निर्माण झाली आहे. लाखिवली मंडप डेकोरेशन स्टँड पाहतोय आपण. सुनील दादांचा हा मंडप डेकोरेशन शामियाना पाहतोय. आमचे डीजे ऑपरेटरचं सुद्धा कौतुक करावं लागेल. आमचा आवाज पोहोचण्याचं काम खूप 94 कामन टीमचा कर्णधार. चांगला चेंडू. उल्लेख केल्याप्रमाणे फक्त सूरज सांगेल की होय योग्य सांगितलं आपण. उल्लेख केला की सिंगल घेऊन मी स्ट्राईक. आता मात्र 6 मध्ये 35 मध्ये 6 षटकार मारावं लागेल. वाटतं की भिवंडीमध्ये टेनिसमध्ये 2 वेळेस घडलेलं आहे. 6 मध्ये 6 षटकार ठोकून सामना जिंकून देण्यामध्ये 2 बॅटरचं एक योगदान आहे. त्यामध्ये एक पप्या खारीक आणि एक जर विचार केला आपण 2 बॅटरनी कारनामा केलेला आहे. एक शेलुमता वर्ल्ड टीमचा आतिश आणि पप्या खारीक.
2 वेळेस पप्या खरी यांनी क्या बात आहे. आणि आज पण तीच क्रिया करणार होता पण धावा कमी होत्या. प्रिन्स मोहितचे संपूर्ण टेक्निकल टीम अफाट मेहनत करताना पाहतोय आणि मेहनत केल्याशिवाय कुठल्या व्यक्तीला फळ भेटत नाहीये. ज्ञानेश्वर आपण उल्लेख करतोय की वारंवार आज भिवंडी पुरता मर्यादित नाहीये. आज गुजरातमध्ये प्रिन्स मोहितला खूप मागणी आहे. सुरत प्रीमियर लीग मध्ये त्यांनी ज्या प्रकारे लाईव्ह टेलिकास्ट केलं, वाह सुपर जॉब. निश्चित पाहतोय की प्रिन्स मोहितच्या माध्यमातून एक आम्हाला सूचना मिळते की इंटरनॅशनल मॅच सुद्धा त्यांनी कव्हरेज केलेली आहे. इससे बड़ी बात क्या हो सकती है. नेपाल 6 चेंडू आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी पाहतोय की 35 धावेची आवश्यकता आहे अंतिम षटक टाकण्यासाठी. श्रुतिक येतोय मोठी जबाबदारी. चला आपण वेळ जास्त खर्च करू नका कारण की अजून इथून जर विचार केला अजून 6 सामने कव्हरेज करायचे आहेत. श्रुतिक येतोय अंतिम षटक टाकण्यासाठी. समोर बॅटर पाहतोय आपण सूरज पष्टे, खूप मोठं नाव, उंच पुरासा बॅटर. एक रेकॉर्ड बनवेल काय. गती परिवर्तन ओळखलंय परखलंय आणि भिरकावलंय दूर 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 असा हा षटकार. चेंडू होता. प्रथमेश भाई यांच्याकडून मोठं बक्षीस आहे. 5-29. अजून एक वा भाई वा मजेदार शॉट. लागोपाठ आलाय दुसरा गगनभेदी षटकार. का हा
बॅटर आम्हाला परवडणार नाही कारण की वारंवार चेंडू बाहेर चालले जात आहे त्यासाठी वेळ सुद्धा खर्च होते. थँक्यू सुनील पवार सर. 2 मिनिट तुम्हाला मी थांबवतो या ठिकाणी कारण एक सन्मान आहे. पाहू शकाल या ठिकाणी जुना नांदुर्गीचे समाजसेवक आज दयानंद म्हात्रे साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न करूया. मी राजेंद्र पाटील आपणास विनंती करतो की आपला शुभ हस्ते दयानंद म्हात्रे साहेबांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करा आणि त्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आम्हाला चांगलं योगदान आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते सुद्धा आहेत. ख्याबाते साहेबांना देऊया आपण पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्यांचा आपण सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करीत आहोत. धन्यवाद साहेब, आपण इथे आलात. या स्पर्धेची आपण शुभा वाढवली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. आणि जाऊया आता मात्र आपण ऑन गोईंग मॅच कडे. ओव्हर टू यू सुनील पवार सर. खूप खूप धन्यवाद योगेश पाटील आमचे खास परमित्र आहेत. आणि काय सामना रंगतोय निश्चित ज्ञानेश्वर म्हणतात ना सामना कसा असावा त्याचं एक उत्तम उदाहरण. हारजीत एक संघ हारणारच आहे पण तुम्ही अशी लढा की तुम्हाला जिंकलेल्या संघाने शाबासकी दिली पाहिजेत. वाह भाई वाह, क्या मुकाबला किया, डटकर मुकाबला किया. सज्ज होताना पाहतोय आपण सूरज प्रश्टे इज द ग्रेट बॅटर. काय कमाल आणि धमालीचं प्रदर्शन पाहतोय आपण. हा चेंडू खूप निर्णायक असेल. जर षटकार बसला तर बॉलर मात्र अजून टेन्शन वाढेल. ओहो, इथं मात्र आता एका चेंडूची आवश्यकता होती, तो चेंडू काढलाय बॉलरने आणि आता मात्र असं थोडंसं असं वाटतं की खरं तर आव्हान बनलंय. जवळपास 2 चेंडूचा खेळ बाकी आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 17 धावेची आवश्यकता आहे. एक रेकॉर्ड मला अजून आठवते, अंतिम सामना होता वडपीठ गावामध्ये, मेगा फायनल होती. एका चेंडूवर 11 धावाची आवश्यकता असताना प्रतिस्पर्धी संघाने त्या धावा बनवल्या. आता मात्र 2 मध्ये जर तरला महत्व नाहीये. आणि आतापर्यंत विचार केला आमचे स्कोरर ज्ञानेश्वर सांगतात की 9 चेंडू निर्धाव, त्यामधून 2 जरी फटके आले असते तर सामन्याचा निकाल काहीतरी असता. पण जर त्याला महत्व नाहीये. गोलंदाज सज्ज होताना यावेळेस पात्र स्वीपचा फटका पाहतोय आपण. खराब क्षेत्ररक्षण आणि कटपणी चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार. कॉमन 94. कॉमन टीम के कैप्टन्स अगर कोई भी खिलाड़ी यहाँ पर आ चुके होंगे तो आपको टॉस के लिए तुरंत आना है. यावेळेस मात्र हा फटका चांगला आहे. 50 झाली काय पाहायचंय पण इथं मात्र जेल बाद. सव्वीस धावांची खेळी साकारली आणि तो खेळाडू आहे मिस्टर राहुल तरे. तत्पुरती जाऊया आपण आर के बिल्डर्स टॉस बॉक्स मध्ये. आय थिंक आपण एक सिक्सर हॅट्रिक पाहिली होती सागर कारभारी यांच्या बॅटमधून. त्या सिक्सर हॅट्रिकसाठी उपेशजी चौधरी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे पारितोषिक आहे. तर सागर आपण सुद्धा यायचं आहे. आणि टॉस बॉक्स मध्ये चला दोन्ही टीमचे संघनायक आबाज बिनार आणि 94 कामन. आवाज भिनार आणि 94 कामन टीम के कैप्टन सबको तुरंत ही टॉस बॉक्स में आने का है. चला आपण लगेच कामन टीमचं व्यासपीठावर पाहतोय आपण. निश्चित रानाल गावाचे विद्यमान पोलीस पाटील निश्चित पाहतोय आपण. भरत म्हात्रे साहेब विद्यमान पोलीस पाटील आणि माजी सरपंच दीपक भोईर साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण या आर के बिल्डर्स टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेणार आहोत. जिंकलेल्या संघाने कुठं जायच नाहीये, विनिंग टीमनी कुठं जायच नाहीये कारण की आम्ही फक्त शॉर्टकट मध्ये हा टॉस करणार आहोत. 94 कामन विपक्ष आवाज भिनार. एका साईडला पाहतोय आपण प्रिन्स मोहित, तर दुसऱ्या साईडला पाहतोय आपण स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2025. सोबतच आमचे या स्पर्धेचे आयोजक A1 क्वालिटीचे महाराष्ट्राचे मराठीचे अँकर राजेंद्र पाटील सर यांना आपण पाहतोय. एका साईडला प्रिन्स म्यूज पाहतोय आपण आणि दुसऱ्या साईडला पाहतोय आपण स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक. कोण मागणार? आणि आलंय पाहतोय आपण स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक. पाहुण्यांना विनंती असेल की दादा आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. दोन्ही टीमला परत शुभेच्छा. नाणेफेक जिंकले आवाज भिनार जर म्हटलं तर नो डाऊट एक जमाना होता की त्यात
टीमचा दबदबा कायम आहे आणि आज पण किरण आमच्या सोबत आहे.